तांबसर जांभ्या पाषाणांची कोरूंची भव्य प्राचीन राजवास्तू समोर आली. आम्ही सर्व रथातून खाली उतरलो. दादानं सांगितल्याप्रमाणे पुढे आलेले पाचही पांडव दादाला बघून वंदन करीत सामोरे आले. दादानं महामंत्री विदुरांशी काही कानगोष्टी केल्या. धृतराष्ट्र महाराजांना पांडवांसह भेटीसाठी आलेल्या दादाची अग्रवार्ता देण्यासाठी स्वतः विदुर त्यांच्या कक्षाकडे निघून गेले. ते जाताच सर्व पांडवांना जवळ बोलावून घेऊन दादानं माझ्या समक्ष संकेत केला. प्रिय बंधूंनो, तुम्हाला कर्तव्य म्हणून तुमच्या काकांचं दुरूनच वंदन करून दर्शन घ्यायचं आहे. त्यांच्या आसपास कुणीही जायचं नाही. विशेषतः भीमसेना, तू सर्वांपासून दूरच राहायचं आहे. 100 पुत्रांच्या शोकामुळे ते देतील तो शाप शांत मनी ऐकून घ्यायचा आहे. सर्व पांडवांनी दादाच्या सर्व बारीक सारीक सूचना मनपूर्वक ऐकल्या. सर्वांना घेऊन दादा सरळ कुरूंच्या शस्त्रागाराच्या रोखानं चालला. त्या शस्त्रागारासमोरच्या मोकळ्या पटांगणात पूर्व दिशेला कुरूंचा मल्लविद्येचा राजआखाडा होता. पश्चिमेला एकच लोहमूर्ती होती. खांद्यावर गदा पेलून उभा राहिलेल्या भीमाची साक्षात प्रतिकृती वाटावी अशी. दादा आम्हा सर्वांसह नेमक्या त्या लोहमूर्तीसमोरच उभा राहिला. तसं भीमसेनानं नावरत्या कुतूहलानं विचारलंच, माझी लोहप्रतिमा आणि तीही कुरूंच्या शस्त्रागारी पटांगणात कशी काय श्रीकृष्णा? कोणी बसवली ही इथे? तसं हसून त्याच्याकडे बघत दादा म्हणाला, अपसमाजात जाऊ नकोस कोणत्या. तुझी पूजा मांडण्यासाठी किंवा तुझ्यावर फुलं चढविण्यासाठी ही लोहप्रतिमा उभारण्यात आलेली नाही. प्रत्यक्ष दुर्योधनानंच ती आपल्या निष्णात लोहकारांकरवी तुझ्या देहाच्या मापाचा साचा घडवून ओतवून घेतली आहे, रोजच्या गदायुद्धाच्या प्रत्यक्ष सरावासाठी. आपल्या दुःशासन, दुर्मुख, दुर्घर्ष अशा निवडक बंधूंसह इथे तो नित्यनेमानं गदायुद्धाचा सराव घटका करीत होता. जेव्हा जेव्हा प्रतिस्पर्ध्यावर प्राणघातक गदाप्रहार करण्याची संधी त्याला येत असे, तेव्हा तेव्हा आपल्या चुकलेल्या बंधूला गदेचा एक हलकाच तडाखा देऊन तो त्याला सोडून देई आणि भीमसेन असं त्वेषाने ओरडत तोच प्रहार त्याच पद्धतीने तुझ्या या लोहमूर्तीवर उतरवित असे. जवळ जाऊन बघ, त्या मूर्तीवर अशा प्रहारांचे जागोजागी पडलेले लहान मोठे पोचे तुला दिसतील. भीमसेन तर ऐकत होताच, पण सर्वच पांडव थक्क होऊन ते कृष्णकथन ऐकत होते. इतक्यात असं यावं महाराज, इकडून इकडून असं म्हणत हाताला धरून कुरूंच्या महाराज धृतराष्ट्रांना संवेद घेऊन महामंत्री विदुर शस्त्रागाराच्या प्रांगणात प्रवेशले. तसं ठरल्याप्रमाणे दादानं आम्हा सर्वांना संकेत केला. आम्ही चारही दिशांना पांगलो. भीमसेनाच्या लोहमूर्तीसमोर एकटा दादा उभा राहिला. हाताला धरून चालवत आणलेल्या कुरूंच्या त्या अंध महाराजांना महामंत्री विदुर म्हणाले, कुरुक्षेत्रावरून परतलेले द्वारकाधीश आपला चरणस्पर्श घेत आहेत महाराज. तसं दादा झटकन पुढे झाला आणि वीरासनात बसून त्यानं महाराजांच्या चरणांवर हाताची बोटं ठेवली. त्या निष्णात राजकारणी महाराजानं आवाज पारखण्यासाठी कोण असा प्रश्न केला. तसं दादा बसूनच त्यांना म्हणाला, मी द्वारकेच्या वसुदेव देवकींचा पुत्र श्रीकृष्ण आहे महाराज. तरीही त्या चाणाक्ष महाराजानं दादाच्या मस्तकीचं मुकुट चाचपून त्यात मोरपीस आहे का याची खात्री करून घेतली. मग तो सवयीच्या मानभावीप्रमाणे मनात एक ठेवून बाहेर दुसरंच म्हणाला, श्रीकृष्ण, तुझा काहीच दोष नाही. तू निशस्त्र होतास, सारथी होतास. श्रीकृष्णा, माझे 100 पुत्र मला एकदा भेटून गेले. ते परतलेच नाहीत. त्यासाठी तू माझ्या सांत्वनाला आलास हे मी जाणतो. पण तुम्ही द्वारकेचे यादव काय आणि आम्ही हस्तिनापूरचे कुरू काय? जन्मानं पडलो क्षत्रिय. सम्रांगणात झालेल्या संहारासाठी क्षत्रिय कधीच खेद वा शोक करीत नसतात. जे झालं ते रणमर्दिनीला अर्पण असंच ते मानतात.
मीही मानतो. तूही मानत असणारच. क्षणभर तो धूर्त राजा दादाच्या मनाचा कानोसा घेण्यासाठी थांबला. दादाही उठून उभा राहत त्याला त्याच्या मनोगतीवर अंधपणानं तसंच जाऊ देत म्हणाला, सांत्वनासाठीच मी आलो आहे महाराज. स्त्री म्हणून राजमाता गांधारी देवींचं अग्रक्रमानं प्रथम दर्शन घ्यायला पाहिजे होतं. पण 100 पुत्रांच्या शोकानं आपण किती विरह व्याकुळ झाला आहात ते मी जाणतो. या प्राचीन सिंहासनाचे अधिकारी म्हणून आपलं दर्शन प्रथम घेणं योग्य असं मानूनच आलो आहे. महाराज, आपण शांतचित्त व्हावं. मी स्थिरचित्तच आहे. हस्तिनापूरच्या सिंहासनावर माझ्या प्रिय बंधूंचे, सम्राट पांडूचे पुत्र आले तरी माझे पुत्रच आल्यासारखेच नाही काय? मी युद्ध संपल्यापासून वैर संपलं असंच मानतो. पांडवांच्या भेटीसाठी तळमळतो आहे. विशेषतः भीमसेनाला केव्हा एकदा भेटीन, त्याला वक्षाशी बिलगत घेईन असं मला झालं आहे. मूढ दुर्योधन आणि त्याचे सर्व बंधू याचं दुःख मला पिता म्हणून झालं हे सत्यही आहे. पण मी ते केव्हाच गंगेला अर्पण केलं आहे. मरणांतानी वैराणी हेच तर आम्हाला ऋषीमुनींनी शिकविलं. प्रियपुत्रा श्रीकृष्णा, तू एकटाच आलास? विदुर तर म्हणाला तुझ्यासह माझे प्रिय पुत्र पांडवही आले आहेत. कुठे आहेत ते? कुठे आहे माझा प्रिय भीमसेन? एवढ्यात दादा चपळाईनं भीमसेनाच्या लोहप्रतिमे मागे सरकला. तिथूनच म्हणाला, महाराज, आपलं अभय मिळताच त्यांना हायसं वाटलं आहे. इतका वेळ ते आपल्यासमोर काय आणि कसं बोलावं म्हणून मूकच उभे होते. भीमसेन तर आपल्या समोरच उभा आहे. आपण त्याला आपल्या मायेच्या प्रेमळ दृढलिंगानात घ्यावं. आपले मुखभर आशीर्वाद घेण्यासाठीच तो आसुसला आहे. ते ऐकताच महाराज धृतराष्ट्रांनी पटकन विदुरांचा हात सोडला. आपले पुष्ट दोन्ही बाहू पसरून सर्वांना स्पष्ट ऐकू जाईल अशा कणखर शब्दात ते म्हणाले, प्रिय भीमसेना पुत्रा, ये, मला कडकडून आलिंगन दे. हस्तिनापूरच्या निर्माणापासून कधीच घडलं नाही असं थरार नाट्य आम्ही डोळे विस्फारून बघतच राहिलो. भीमसेन म्हणून त्याच्या लोहप्रतिमेला 100 पुत्रांच्या वधामुळे शोक व्याकुळ झालेल्या त्या वृद्ध पित्यानं असं कडकडून आलिंगन दिलं की गदा पेललेल्या साक्षात त्या लोहप्रतिमेचा बाहू जोड सांध्यांतून निखळून खाली पडला. त्याच्या खणखणाटानं प्रत्यक्ष भीमसेनच समोर आहे आणि त्याची गदाच कोसळली की काय या भ्रमानं त्या विरह व्याकुळ कुरु पित्यानं उरल्या लोहप्रतिमेला अधिक कडकडीत आलिंगन दिलं. प्रतिमेचा डावा हातही निखळला. मग भीमा, पुत्रा, भीमसेना, वीरा असं म्हणत आलिंगनापासून आलिंगनं अशा आवेशात कसलेल्या त्या वृद्ध शोकमग्न पित्यानं समोरच्या भीमसेनाच्या लोहप्रतिमेचे केलेले कटीच्या वरच्या भागचे तुकडे तुकडे पायीच्या पाषाणघडीवर खणखणाट करीत उतरले. भीमसेन म्हणून प्रत्यक्ष लोहाचे तुकडे करताना त्या वृद्ध कुरूचा देहही रक्तबंबाळ झाला. आपल्याच रक्ताच्या उष्ण स्पर्शाबरोबर भान येताच आपलं पांढरीशुभ्र दाढी मिशाधारी मुख ओंजलीत घेऊन खाली बसला. तो असहाय्य वृद्ध पिता कसा तरी चोरडला, माझ्या 100 पुत्रांनो, तुम्हाला वधणाऱ्या त्या क्रूर भीमाचे मी तुकडे तुकडे करून टाकले आहेत. या बघा ते कुठे रे आहात तुम्ही पुत्रांनो. त्या अंध बंधूच्या पाठीवर आपला प्रेमळ हात ठेवून महात्मा विदुरांनी त्याला प्रथम थोपटलं. मग आपल्या हाताचा आधार देत विदुर त्याला त्याच्या कक्षाकडे संथ चालवीत घेऊन जाऊ लागले. मी 5ही पांडवांसह दादाजवळ आलो. सात्यकी माझ्या निकटच होता. दारुक मात्र बाहेर गरुडध्वजातच थांबला होता. भीमसेनाच्या लोहप्रतिमेतील पाषाणघडीवर पडलेल्या तुकड्यांतील एक तुकडा मी उचलला. त्याच्यावर रक्ताचे चुकार थेंब होते, पण ते एका विषण्ण पित्याचे. त्या तुकड्यांकडे बघत मी दादाला म्हणालो,
कुरुक्षेत्रावरच्या 18 दिवसातील एकेका महान योद्ध्याला वधताना तुझ्या सावध बुद्धिमत्तेचे झालेले सर्व आविष्कार या सात्यकीकडून मला ऐकायला मिळालेत. आज मात्र या बुद्धिमत्तेचा कळसाचा अध्याय समक्षच बघायला मिळाला. खरोखर आज तू नसतास तर या महाबली भीमसेनाचं काय झालं असतं. त्या रात्रीचा आम्ही सर्वांचा पडाव हस्तिनापूरच्या सीमेवरच्या विदुरांच्या निवासात पडला. विदुर पत्नी पार्सवी देवी पाककक्षात आम्हा सर्वांच्या भोजनाच्या तयारीला सेवक सेविकांसह लागल्या. आम्ही सर्वच महामंत्र्यांच्या बाहेरच्या बैठकीच्या कक्षात बसलो. कक्षाच्या मध्यभागी मांडलेल्या सुवर्णी आसनावर दादा बसला. आम्ही त्याच्या समोरच बसलो. विदुर त्याच्या उजव्या हाताशी दोन्ही हात जोडून उभे राहिले. सर्व पांडव त्यांच्या कुंतीमाता व द्रौपदीसह सर्व स्त्रिया लगतच्याच विरामकक्षात विश्रांतीसाठी गेले. समोरच्या विदुरांना दादा म्हणाला, सख्या विदुरा, तू कौरवांचा महामंत्री म्हणून इतकी वर्ष काम पाहिलं. अत्यंत निष्ठेनं तुझं दायित्व सांभाळलं. यापुढे तुला तेच काम पांडवांसाठी करावं लागणार आहे. सर्वप्रथम युधिष्ठिराच्या येथील राज्याभिषेकाची सर्व तयारी करून घे. अद्याप पितामह भीष्म कुरुक्षेत्रावर निर्वाणासाठी सूर्याच्या उत्तरायणाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांनी देह ठेवला की लागलीच मला द्वारकेला वार्ता दे. आज्ञा द्वारकाधीश. माझ्यावर सोपविलेल्या कार्यात कसलीही त्रुटी राहणार नाही. महामंत्री विदुर किंचित वाकून अत्यंत आदरानं बोलले. 2 दिवस युधिष्ठिराला इथे विश्राम घेऊ दे. नंतर लागलीच त्याला पुन्हा कुरुक्षेत्रावर पाठव. पितामह त्याची प्रतीक्षा करतायत. त्यांना युधिष्ठिराशी एकट्याशीच काही महत्वाचं बोलायचं आहे. मला ते ऐकताना प्रकर्षणानं जाणवलं की पितामहांच्या भेटीसाठी कर्ण गेला होता. तेव्हाही त्यांनी त्याच्याशिवाय इतरांना दूर जायला सांगितलं होतं. कर्णानंतर जन्माच्या अधिकारानं त्यांना युधिष्ठिराशी काही एकांती बोलायचं असावं. बहुधा ते त्याला एकांतात राजनीती, धर्म, युद्धनीती, राजकर्म यांविषयी काही अनुभवाचं जीवनसार सांगणार असावेत. तसे सर्व पांडव कुरुक्षेत्रावर त्यांचं दर्शन घेऊनच निघाले होते. विशेष म्हणजे राजमाता कुंती देवी व सर्व पांडव स्त्रियांसह पितामहांना भेटून आल्या होत्या. त्यांच्याशी बोलताना पितामहांनी एक महत्वाची सूचना त्यांना दिली होती. अर्जुनाकडूनच मला ती समजली. पितामहांनी आमच्या आत्याबाईंना अनुभवाची सुज्ञ सूचना दिली होती की युधिष्ठिराला हस्तिनापूरच्या सिंहासनाचा अभिषेक झाला की दुसऱ्याच दिवशी तू हस्तिनापूर सोडून वानप्रस्थाचा मार्ग धरावा. त्यानंतर महाराज धृतराष्ट्र व गांधारी क्षणभरही हस्तिनापुरात थांबणार नाहीत. ते निकरानं वानप्रस्थाचाच आग्रह धरतील. युद्धात काहीही घडलं असलं तरी तू आपल्या दीर जावेची सोबत सोडू नये. त्या एकाकी दाम्पत्याला वनातही सहवासाचा आधार द्यावा. विशेष म्हणजे आत्याबाई कुंतीदेवींनी पितामहांच्या चरणांना मस्तक भिडवून त्यांच्या सूचनेला होकाराची मान डोलावली होती. हे सर्व समजताच माझा दादा आत्याबाई कुंतीदेवींना एवढं का मानत आला होता त्याच्यावर माझ्या मनात स्वच्छ प्रकाश पडला. कुरूंच्यात काय, आम्हा यादवांच्यात काय, काहीसी पुरुष समजून घ्यायला तसे अवघडच होते. दादा तर मला अद्याप काहीच समजला नव्हता. मी एकाच गोष्टीच्या समाधानात होतो की त्यानं मला आपला निसंशय परमसखा मानलं होतं. भावविश्वस्त म्हणून माझा अनेकांशी बोलताना निसंशय निर्देश केला होता. भोजनाचा समय होताच महात्मा विदुर सर्वांना पाचारण करण्यासाठी आले. हात जोडून दादाला म्हणाले, द्वारकाधीशांनी सर्वांसह भोजनाला चलावे. तसं हसून दादा विदुरांना म्हणाला, काय बेत आहे भोजनाचा विदुर? आर्य, भोजन हे यज्ञकर्म जाणून साधाच ठेवले आहे. आपल्या आवडीच्या लवण घातलेल्या ताकातील कण्या मात्र पार्सवीनं मी न सांगताच शिजविल्या आहेत. चलावं. तसं आसनावरून उठून विदुरांच्या जवळ जात त्यांच्या खांद्यावर आपला हात ठेवत दादा म्हणाला, विदुर, आज कण्यासुद्धा खाण्याची इच्छा नाही. देवी पार्सवींना मला क्षमा कर म्हणावं. केवळ गडवाभर दूध घेईन मी, तेही यज्ञकर्म म्हणून. दादानं नाही म्हणताच जशी इच्छा आर्यांची असं म्हणत विदुरांनी त्याला वाकून पुन्हा वंदन केलं. लगेच माझा हात प्रेमानं धरून ते म्हणाले, तुम्ही चलावं उद्धवदेव.
मीही दूधच घेईन. मी त्यांना नम्र नकार दिला. मी आणि दादा बैठकीच्या कक्षात बसलो. विदूर दारुक सात्यकींना घेऊन आत भोजन कक्षाकडे गेले. काही वेळातच राजसारथी संजय भेटीला आल्याची सेवकानं अग्रवार्ता आणली. थोड्याच वेळात हात जोडून वंदन करीत दादासमोर कुरूंचे राजसारथी संजय उभे राहिले. तेही हस्तिनापुरातील दादाचे सखाच होते. पुढे होऊन त्यांचे दोन्ही हात प्रेमाने आपल्या ओंजळीत घेत दादा म्हणाला, उदयिक आम्ही द्वारकेकडे प्रस्थान ठेवणार आहोत. आजच राजमाता गांधारी देवींना प्रातःकाली आम्ही त्यांच्या भेटीस येत आहोत, अशी अग्रवार्ता दे. आज्ञास्वामी म्हणत संजय निघून गेले. दुसऱ्या दिवशी प्रातःकालाची आन्हिका आवरताना मला विदुरांकडून समजलं की दादानं रात्री अन्नभक्षण न केल्यामुळे महात्मा विदूर आणि आमचा सारथी दारुक यांनीही दुधाशिवाय काहीही घेतलं नव्हतं. एकटा महारथी सात्यकी पोटभर जेवला होता. प्रातःकालच्या हस्तिनापुरी सूर्यदेवाला आपल्या चित्रविचित्र कलकलाटाचं अर्घ्यदान देत हस्तिनापूरच्या वना उपवनातील नानाविध पक्षी आकाशात भरारले. जीवनाचा 9व्या दिवसाचा अर्थ शोधण्यासाठी अरण्यात निघून गेले. तत्पर दारुकानं दादाचा प्रिय सालंकृत गरुडध्वज विदुरांच्या निवासासमोर सिद्ध केला. दारुक रथनिडारूढ झाला. पाठीमागे 5ही पांडवांचे रथ होते. दादा प्रवासाचं वंदनीय वाहन म्हणून गरुडध्वजाच्या पायदंडीला नेहमीसारखं विनयानं हाताची निमुळती निळसर सडकबोट टेकून ती मस्तकाला भिडवल्यानंतर एका झेपेतच रथारूढ झाला. त्याचं अनुकरण करीत एका बाजूनं मी आणि सात्यकी रथाच्या घेरात चढलो. दुसऱ्या बाजूनं कुरूंचे महामंत्री विदूर रथाच्या घेरात आले. गरुडध्वज रथाच्या ध्वजदंडावरील आम्हा यादवांचा राजध्वज गंगेवरून सुटलेल्या प्रातःकालच्या वाऱ्यावर मंद मंद फडफडू लागला. त्याच्यावरचा उड्डाणाचा पावित्र्यातील पंख विस्फारलेला यादवांचं मानचिन्ह असलेला सुवर्णी गरुडही फडफडू लागला. चांबडी खोबणीतील प्रतोद उपसून क्षणिक दादाचं स्मरण करून दारुकानं फटाफट असा प्रतोदाचा हवेतच एक नित्याचा फटकारा दिला. नेहमीप्रमाणे अश्वांची धावती नावं घेत त्यानं मेघा, शैब्या, बला, हातचे वेग आवरून 4ही अश्वांना धावणीचा संकेत म्हणून झटका दिला. तसे 4ही अश्व पुढचे सूर एकदमच उचलून सुजाणपणे ही ही म्हणत हिणहिणले. आता गरुडध्वज कुरूंच्या त्या प्राचीन राजवास्तूच्या रोखानं उधळणार तोच काव काव करणारा एक काक पक्ष्यांचा थवा रथाच्या माथ्यावरून आडवा गेला. त्यातील काही पक्ष्यांची उडतानाच सोडलेली काळपट पांढऱ्या शिटेची रेघ 4ही पांढरेशुभ्र अश्वांच्या धवल पाठीवरून कुणालाच न कळता उमटून गेली. एका पक्षाची शीट तर ध्वजावरच्या यादवांचं मानचिन्ह असलेल्या पक्षीराज गरुडाच्या विस्फारलेल्या दोन्ही सुवर्णपंखांना छेदून गेली. कुणालाही न कळतच. माझ्या निकटच असलेला दादा डोळे मिटून पुटपुटला, इडा देवी पुन्हा तू मामा. गरुड ध्वजाच्या रथाची समतोल चक्र घरघरत फिरू लागली. आमच्या कुशल सारथी दारुकानं हा हा म्हणता रथ कुरूंच्या राजवास्तूच्या भव्यच भव्य महाद्वारावरच्या पूर्ण विकसित सुवर्णी चांद्र प्रतिमेखालून प्राकारात घातला. राजमाता गांधारी देवींच्या निवासी कक्षासमोरच आणून उभा केला. पाठोपाठ पांडवांचे रथही आले. अलीकडून मी व सात्यकी गरुडध्वजातून उतरलो. पलीकडून कुरुमंत्री महात्मा विदूर उतरले. सर्वात शेवटी दादानं कुरूंच्या राजवास्तूच्या भूमीवर आपलं निळसर सडक बोटांचं चक्रवर्ती पाऊल ठेवलं. विदुरांच्या मागून आम्ही सर्वजण चालू लागलो. इतक्यात जवळच असलेल्या गंगेच्या वळणावरून कर्कश केकाटत गेलेल्या टिटवीची कर्णभेदक लांबट रेंगाळती शीळ सर्वांनाच ऐकू आली. तसं मस्तकावरच्या निळ्याभोर आभाळाकडे बघत दादाने आपले मत्स्य नेत्र मिटते घेतले. वक्षावरून उतरलेल्या टवटवीत वैजंतीवरून त्याची निळसर सडक बोट शांत फिरली. राजमातेच्या निवास कक्षाकडे जाणारी वेगवेगळ्या वर्तुळाकार वळणं पायीच पार करीत आम्ही त्या कक्षासमोर आलो. समोरच राजसारथी कृष्णसखी संजय उभे होते. ते लगबगीनं दादाला सामोरे आले. वंदन करून त्याचा उजवा हात आपल्या हातात घेऊन राजमातेच्या भेटीसाठी नेऊ लागले. दादाच्या डाव्या हाताशी विदूर चालले. उजव्या हाताकडून मी व सात्यकी चाललो.
पाठीमागे सर्व पांडव होते. राजमातांना संजयांनी अगोदरच अग्रवार्ता दिल्यामुळे काही सेविका दादाच्या स्वागतासाठी सामोरे आल्या. राजमाता अंतःपुरी कक्षात एका शिसमी मंचकावर बसल्या होत्या. मंचकाच्या पायथ्याशी अंथरलेल्या आस्तरणावर कितीतरी कुरुस्त्रिया बसल्या होत्या. त्यात दुर्योधन पत्नी भानुमती, दुर्योधन भगिनी व जयद्रथ पत्नी दुश्शला देवी, गुरुद्रोण पत्नी कृपी देवी अशा कितीतरी कुरुस्त्रिया होत्या. दादाला व आम्हा सर्वांना येताना बघून राजमातेशिवाय सर्वच जणी आपापल्या मुखावर पदर ओढून घेत उभ्या राहिल्या. काही स्पष्ट, काही कोंदटलेले हुंदकेही ऐकू आले. डोळ्यांवर शुभ्र पट्टी, कितीतरी वर्ष घेतलेल्या राजमाता गांधारी देवी मात्र मंचकावर निश्चल बसूनच राहिल्या होत्या, शांत संगमरवरी मूर्तीसारख्या. त्यांना बघताच दादाची पावलंही क्षणिक अडखळली. दुसऱ्याच क्षणी लगबगीने तो पुढे झाला. मंचकावरून अधांतरी उतरलेल्या राजमातेच्या सुरकुतलेल्या गौरवर्णी चरणांवर गुडघे टेकून आपलं मस्तक चक्क भिडविताना म्हणाला, मी वसुदेव देवकी पुत्र श्रीकृष्ण आपणाला वंदन करतो आहे राजमाता. राजमाता गांधारी देवी क्षणिक गोंधळल्याच. दुसऱ्याच क्षणी झटकन आपले दोन्ही चरण वर ओढून घेत आपल्या 100 पुत्रांच्या वियोगानं पिळवटून निघालेली ती राजस्त्री प्रथम अंगभर कसकसून गदगदली. दादाच्या हाताचा स्पर्शही नको म्हणून तिने आयुष्यात कधीच घातली नव्हती अशी चक्क मंचकावर मांडी घातली. आजपर्यंत ज्याच्या चरणांचा स्पर्श व्हावा म्हणून आर्यावर्ताच्या नानाविध गणराज्यांतील स्त्री पुरुषांनी ज्याच्या चक्रवर्ती चरणांवर आवेगानं धडाधड लोळणं घेतली होती, त्या माझ्या दादाला त्याचं मस्तकही चरणांपासून लाथडण्याचा हा पहिलाच अनुभव होता. मी तर ते दृश्य बघून सटपटूनच गेलो. माझ्यासारखीच पांडवांसह दादाच्या सर्व सख्यांची ही स्थिती झाली. आता कक्षभर चमत्कारिक कोंदटलेल्या भावभावनांची दाटीच दाटी झाली. जिथे दादाचं जीवनभर एवढं ऐकत राहावं असं वक्तव्य करणारं मुखच बंद नि अवाक झालं होतं, तिथे इतर कोण काय बोलणार होतं. बराच वेळ उभ्या देही बसल्या बसल्याच गदगद हमसणाऱ्या एकट्या राजमातांवर सर्वांची दृष्टी खिळून पडली होती. जिचे 100 पुत्र भारतीय महायुद्धात वधले गेले आहेत, अशा त्या तापस व अतुल पतिव्रता राजस्त्रीच्या मनाच्या स्थितीची कल्पना कुणालाच करता येण्यासारखी नव्हती, प्रत्यक्ष दादालाही. हमसून हमसून शेवटी त्यांच्या त्याच केव्हा तरी शांत झाल्या. डोळ्यांतून सतत पाझरणाऱ्या आत्मरसाच्या धाराच धारा श्वेत अंशुकाच्या पदरानं पुसून पुसून त्या अपार श्रांत क्लांत झाल्या होत्या. स्वतःला सावरून त्या काहीसच स्वतःशीच बोलल्यासारखं तुटक तुटक म्हणाल्या, कळत नाही तुझ्या मनी काय आहे ते. माझ्या 100 पुत्रांचा विनाश करून त्यांना निर्ममपणे वधून तू माझ्या भेटीलाही आलायस. मंचकाच्या आस्तरणावर स्थिरावलेला त्या राजमातेचा सुरकुतलेला हात प्रेमानं थोपटत माझा प्रिय दादा म्हणाला, राजमाते, पुत्र कितीही कुपुत्र झाला तरी माता कधीच कुमाता होऊ शकत नाही. मी खरोखरच केवळ आपलं दर्शन घेण्यासाठी आलो आहे, कसलंही सांत्वन करण्यासाठी नाही. त्यासाठी तत्वज्ञानाचे ढीगभर हितोपदेश करणाऱ्या माझ्याजवळ सुद्धा शब्दच नाहीत. तुला काय वाटतं, इतर सर्वजण फसले तशी मीही तुझ्या शब्दजंजाळात फसेन? मनी आणलं तर एकदा डोळ्यांवरून वस्त्रपट्टी खाली खेचून मी पुत्र दुर्योधनाला वज्रदेहाचा आशीर्वाद दिला, तशी आज या क्षणीही दुसऱ्यांदा वस्त्रपट्टी खेचून एका दृष्टिक्षेपातच तुझीही या सर्वांसमक्ष रक्षा रांगोळी करू शकते. तू भ्रमात आहेस की एकट्या तुलाच विश्वभरातले शब्द शरण आले आहेत. तू भ्रमात आहेस. एकट्या तुलाच काय ती राजनीती कळते, पण विसरून जाते. गांधारी देवी कडाडल्या. एरवी समोरच्या कुठल्याही माणसाच्या मनाचं अचूक वेध घेणारा दादाही गोंधळला. तरीही नम्रपणे म्हणाला,
तेही मी पूर्णपणे जाणतो. तरीही मी नम्रपणाने दर्शनासाठी आलो आहे, मनपूर्वक. आता मात्र राजमाता गांधारी देवी मंचकावरून उतरून ताठ उभ्याच राहिल्या. ऐकणाऱ्या आम्हा सर्वांच्याच अंगावर काटा यावा असं त्या राजमातेनं, कुलस्त्रीनं आपली जीवनभराची सर्व तपस्या पणाला लावून कणीदार स्पष्ट शब्दात दादाला थरकावून टाकणारा भयान शाप दिला. माझ्या 100 पुत्रांचा निर्दय निर्मम वध करणारं महायुद्ध तूच पेटविलस. माझ्या कुरुवंशाचा तूच निर्वंश केलास. माझ्या सर्व सुनांना तूच विधवा केलंस. तुझ्या एकट्याची रक्षा रांगोळी करून माझ्या मातृहृदयाला कधीच शांतता मिळणार नाही. यासाठी मी गांधारांची कन्या, कुरूंची राजमाता, शिवभक्त गांधारी तुला द्वारकेच्या यादवांच्या नायका वसुदेव देवकीच्या पुत्रा श्रीकृष्णा तळतळून शाप देते आहे. आजपासून 3 तपांतच तुझ्या सर्व यादव कुलांसह असाच वंश विनाश होईल. अर्जुनाला युद्धात मारला गेलास तर स्वर्गात जाशील, जिंकलास तर राजा म्हणून या हस्तिनापूरचं राज्य उपभोगशील असं गौरवानं सांगणारा श्रीकृष्णा, मी 100 पुत्रांची माता तुला पिळवटून शाप देते की कुठल्याही युद्धात तू वीरगतीला न जाता कुठल्या तरी रानावनात कुणालाही कळणार नाही असा एकाकी यकश्चित मरून पडशील. जशी मी माझ्या पुत्रांना शोकानं तिळतिळ तुटते आहे, तशाच तुझ्या देवकी आणि रोहिणी या दोन्ही माता तुझ्यासाठी तिळतिळ तुटतील. तुझ्या 8ही राण्या माझ्या सुनांसारख्याच विधवा होतील. अंगभर थरथर कापणाऱ्या त्या वृद्ध राजमातेनं आपली क्रूशबोटं कानशिलांजवळ जोरदार दाबून कडाकड मोडली. त्यांच्या पायाशी आस्तरणावर बसूनच दादानं अत्यंत पराकोटीच्या शांतपणानं तो शाप ऐकला. त्याहून शांतपणे तो म्हणाला, शांत व्हावं राजमाते. मला आपल्याकडून या क्षणी हा असाच काहीतरी भयान शाप मिळणार याची पूर्ण अटकळ बांधूनच मी आपल्या दर्शनासाठी आलो आहे. चिंता करू नये, मी कसलाही उशाप मागणार नाही. आपला शाप मी स्थित प्रज्ञ मनानं स्वीकारला आहे. आज या क्षणीही आपण मला देवकी आणि रोहिणी माता यांच्या ठाईस वंद्य आहात. इड्या देवीच्या ठाईस मी आपणाला मानतो. ते ध्यानी घेऊन आता मला आशीर्वादही द्यावेत. आपला शाप सोसण्याचं सामर्थ्य त्यामुळे मला लाभेल. दादानं अत्यंत नम्र भावानं आपलं मस्तक त्यांच्या चरणांवर ठेवलं. आता मात्र मनाचा उद्रेक कितीतरी शांत झालेल्या त्या राजमातेनं वाकून थरथरत्या हातांनी दादाला वर उठविलं. आपल्या तपस सामर्थ्यावर, सत्यनिष्ठेवर आभाळा एवढ्या उंच झालेल्या त्या राजमातेनं समोरच्या माझ्या दादाला आवेगानं दुर्योधनाला घ्यावं तसंच गाढ आलिंगनात घेतलं. ते दोघेही काही क्षण निस्तब्धच एकमेकांच्या आलिंगनात तसेच राहिले. दोघांनीही सतत धावणाऱ्या काळालाही जसं काही जागीच थोपवून धरलं. त्या निस्तब्धतेतही ते एकमेकांशी मुखपणे काय नि केवढं बोलले ते थांबलेल्या त्या काळालाही कळलं नसेल. ते केवळ त्या दोघांनाच माहीत होतं. ब्रही न बोलता राजमाता गांधारी देवींना भेटून दादा त्यांच्या कक्षातून बाहेर जायला निघाला. हेलावलेले आम्ही सर्व त्या राजमातेचा चरण स्पर्श घेऊन विचारमग्न स्थितीतच त्याच्या मागून खेचल्यासारखे आपोआप निघालो. प्राकारात येताच त्यानं ज्येष्ठ पांडव युधिष्ठिराला सांगितलं, तुम्ही सर्व बंधूंनी विदुराच्या निवासात मातेच्या चरणाशी जावं. तीही पितामहांच्या आदेशाला मान देऊन पुढे वनातच जाणार आहे. तुम्ही शक्य तितकं कुंती आत्याच्या सहवासातच राहावं, तिची काळजी घ्यावी. आज्ञा द्वारकाधीश म्हणत दादाची चरणधुली मस्तकी घेऊन युधिष्ठिरासह सर्व पांडव निघून गेले.